बोलो ना क्यों ये चांद सितारे टकते हैं यूं मुखड़े को तुम्हारे छूके बदन को हवा क्यों महकी रात भी है कुछ बहकी बहकी मेरे सवालों का जवाब दो तो ना दोना सुजाताबाईचा मोठा ये. आईला काय विषय चेअरमन जमतं का नाही काय अरे काय होत जमाना ना राव मग जाळं टाकतोय पण हे पाखरू काय जाळ्यात गावा ना हो. अहो चेअरमन आता कशाला दाणं टाकायचे कशाला जाळं टाकायचं डायरेक्ट पाखरू उचलायचं आणि वाड्यावर न्यायचं अरे असे लय पाखरं आपण वाड्यावर आता तुला तर माहितच आहे पण मग. हे पाखरू होती हे पाखरू जरा निराळ आहे असं काय हा निराळ आहे? हा पाखरू नाही हे राजहंस आहे राजहंस राजहंस आहे, आणि बर हा राजहंस जर दुखावला तर हा. पुन्हा जाळ्यात आपल्या जवळ यायचा नाही म्हणून जरा दमानी चाललंय अच्छा असं आहे काय हम्म. मी तेच म्हणलं त्याला काय एवढं डायरेक्ट उचलायचं बरं हे तुमचं राजहंस आहे असले तरी राजहंस अलगद उचला आणि अलगद वाड्यावर न्या ते तर जमाना ना राजहंसाला असा दाना नाही मोती टाकावं लागते मोती बर पण तरी जमाना आता काय करावं मला काही समजा ना काय करावा नाटक म्हणजे काय म्हणायचंय तुला काहीतरी नाटक नाटक जमन राव काहीतरी नाटक केलं तर. हो सुजाताबाई या इकडे या इकडे या. काय होते कुठे हिंडत असं म्हणत ना असतेच काम गावात फिरावं लागत हो का खरं सांगू का सुजाताबाई तुम्हाला असं उन्हात तानात असं पायी हिंडलं का असं मन जळतं माझं काय करणार शर्मा नशीब आपलं अहो तुमच्यासारख्या माणसाने म्हणजे तुमच्यासारख्या बाई माणसाने कुठं पाहिजे नव्हतं माहिती का हे इथं खेडेपाड्यात अहो म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही एवढ्या सुंदर तुमचा एवढा सुकुमार चेहरा नखशिकांत सौंदर्य तुमचं आणि तुम्ही इथं खेड्यागावात पडल्यात कुठं जायचं आता मी अहो तुम्ही अशा मुंबई पुण्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाहिजे नव्हत्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खरं बोलता बरं का तुम्ही मग काय करणार आता जाऊ दे अहो तुम्ही नुसते अशा हसल्या ना तर अर्ध पब्लिक गायब झालं हा मग एवढं अहो तुम्हाला माहितच नाही म्हणजे काय म्हणतात माहितीये का स्वतःची जाणीवच नाही तुम्हाला तुम्ही कोण आहात एवढ्या भारी आहेत तुम्ही एवढा भारी लुक आहे तुमचा जायचं तिकडे मुंबई पुण्याला मी करू हा. तुम्हाला हिरोईन तुम्ही हा तुम्ही करू शकता अहो मुंबईला आपली इंडस्ट्री सगळी ओळखच काय बोलता शर्मा अहो नागराज मंजुळे म्हणू नका सचिन पिळगावकर म्हणू नका आपला अजय अतुल म्हणू नका मी मुंबईला गेलो ना यांच्याच रूमवर असतो हा? अण्णा तर आपला लयच म्हणजे जिगरी दोस्त अण्णा कोण नागराज मंजुळे हा आम्ही एकत्रच कॉलेजला होतो अण्णा फिल्म लाईन मध्ये गेला आणि मी इकडे वेब सिरीज मध्ये गेलो हा का आता अण्णा आणि मी असं कधी रूमवर बसलो ना त्यांच्या हा तर अण्णा मला म्हणतो कसा कसा सच्या लाडानी म्हणतो मला तो हा मला का? सचिन कधीच म्हणत नाही अच्छा. सच्या तुझ्यामुळं मी घडलो हा मी म्हणतो तसं नाही अण्णा पोटेन्शियल तुझ्यातच होतं मी फक्त मदत केली एवढे भारी संबंध आहेत आपले अरे वा मग करा ना शर्मन मला हिरोईन बनायची इच्छा आहे नक्की ना हा अहो यू मिनिटात आपल्या डाव्या हाताचं काम आहे तुम्हाला हिरोईन करायचं म्हणल्यावर हा ना पण आपण जर मुंबईला गेलो तुम्हाला घेऊन हा तर ते जर म्हटले मॅडमचा चेहरा वगैरे सगळं भारी आहे मॅडम म्हणजे हिरोईन मटेरियल आहे हा पण त्यांना अभिनय येतो की नाही हा मग त्यासाठी आपल्याला एखादा सीन तर करावा लागेल का नाही त्यांना दाखवण्यासाठी हा हा तुम्ही एक काम करा दुपारी आपल्या विहिरीजवळ या मी स्क्रिप्ट घेऊन येतो हा मग आपण एक सीन करू एक म्हणजे त्यांना दाखवायला अभिनय तुम्हाला अभिनय जमतो आणि तिथं गेल्यानंतर ऑडिशनला तेवढं सीन दाखवावं लागत तुमचं फिक्स नाहीतरी अण्णा फिल्म करणार आहे ते हा आणि अण्णाचं कसं असतं वास्तविक जीवनावर अरे वा बरोबर आहे की नाही मला लीडला घ्यायला सांगा ना 100% वेब सिरीज मुळे देतो मला मी लीड देतो का नाही हा. मग फिल्म लाईन मध्ये दिलं म्हणून काय झालं देणार देणार येतो मी दुपारी मग ते मस्त पैकी आपण करू तिथं दुपारी चालेल चालेल चालेल, हा जा मग हा चालेल थँक्यू हा नाही आता थँक्यू काय आता मुंबईला गेले ला 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 बघ भाऊ हा माझी ती शेळी आहे ना हा तिला तिळ झालंय अयो तिळ झालं काय हा अरे दिसतच होती लय जाड रे मोठी आणि मग आता काय आहे माहितीये का हा तिला लागली असून भूक हा मग आपण काय करू कुठं तरी जाऊन पाला तोडू आणि ते माझ्या शेळीला आणि तिच्या तिन्ही पिल्लांना खाऊ घालू अरे आता तेच झालं तू घालतोय शिर्डीला आता माझे शिर्ड आहेत का उपाशी येत हा कुठं तरी सुबाबडीचा पाला काढू हा आणि तुला देतो थोडा आणि मी माझ्या शेरडाला नेतो हा तसंच करू सकाळपासून उपाशी येतात या हा ना चल बरं
वाचली ना सगळी स्क्रिप्ट? हो वाचले. डायलॉग समजले ना? हा पाठ लक्षात- केले थोडे. ओके ओके, परत- जसं येईल तसं पण हा. व्यवस्थित घ्यायचं. चालेल. हा, ठीक आहे, घ्या. करते प्रयत्न. चेअरमन, अशा प्रेमाने नका पाहू मला, अशी साध नका घालू, मी घायाळ होईन. बोल भाऊ. हा? गिरीश का गाणं सुनो. काय का? गिरीश का. कोणता ग्रीस? अरे इथं सुबा भाई एकच सापडा ना. चिंचेच पाला खाईन का शिळी. हा 2-4 भांड्या काढला तर काम होईल तो आपण आणि मग आपण. ती दूध नाही ना आंबट द्यायची पण चिंच खाऊन. अरे काय होत नसतं, काँग्रेस खाल्लं तरी कडू देत नाही आणि आंबाट खाल्लं तरी आंबट दूध येत नाही. हाय. अयो चेअरमन सुजाता बाई. माझ्या घरी जाणं अशक्य होईल. मग मी काय म्हणतो सुजाताबाई, जाताच कशाला घरी, सोडून द्या हे सगळे भवपाश आणि बंधन आणि मुक्त व्हा ह्या आकाशामध्ये एका उडणाऱ्या राजहंसासारखं. काय बोलत तिथे गुलगुलू? पण तुमचा राजहंस आता एका पिंजऱ्यात कैद आहे. तो पिंजराच आपण तोडून टाकू सुजाताबाई आणि या प्रेमाच्या भवसागरात आपण उडी मारू आणि प्रीतीच्या नौकेमध्ये बसून लांब कुठं तरी एका बेटावर जाऊ. तिथं फक्त आणि फक्त सुजाता आणि चेअरमनच असतील. अयो, प्रेमाच्या गप्पा चालल्यात. हा ना. चला मग मला घेऊन चला मुंबईला. नक्कीच आपण मुंबईला जाऊ ना अशा ठिकाणी राहू सुजाताबाई की गावाकडचं आपल्याला कोणीच तिथं शोधित येणार नाही. गुरु व्हायचं. पाल्यानंतर मी चलो आईला सरपंचाला जाऊन सांगा तुम्ही. आता थांबा, मला पुढे आठवत नाही, आपण याच्यात हे पाहू नेमकं स्क्रिप्ट मध्ये काय आहे. हा आता असं आहे माहिती का, तुम्ही आता मला एकदम मिठी मारायची जोरात हा. आणि हा बाकीचे डायलॉग जाऊ द्या, पण हा असा सीन झाला पाहिजे ना की त्या डायरेक्टरला असं वाटलं पाहिजे का खरोखर यांच्यामध्ये खूप ऍक्टिंग अशी ठासून भरलेली आणि लगेच सिलेक्शन झालं पाहिजे. हा सीन मात्र ज्वलंत झाला पाहिजे ना, डायलॉगचं जाऊ द्या. नक्की चालेल. कराल ना तुम्ही? लय भारी करते. एक मिनिट. हॅलो. बरं बरं मी करते तुम्हाला फोन. हा चेअरमन हम्म. ऐका ना, काय झालंय माझ्या मिस्टरांना ना काही महत्वाची कागद आहे ना मला व्हॉट्सअप करायचे. बरं तर मी घरी जाते, तासाभराने परत येते आणि मग आपण हा सीन करू. आता झाला असताना 5 अहो, मिनिटात. त्यांना अर्जंट आहे. हा हा मी का? येते परत. हा बघा बरं का, हा हा येते. अरे सुजाताबाईच्या नवऱ्याला बी आताच फोन करायचा होता काय, तास 1.5 तासाने केला असतं तर काय जमलं नसतं काय. चला तोपर्यंत जाऊन येऊ. सरपंच. तू काय करते इकडे हॉटेल सोडून? अहो हे लय महत्वाचं आहे. ते बी महत्वाचंच आहे. अहो हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. काय? सब इंतजाम होऊन राहिलाय हा आणि चेअरमन सुजाताला घेऊन उडून राहिलाय. आधी ते चेअरमन सुजाता ते काय मग जोडून राहिले, जाऊ दे. अहो नाही आता तशी उडाउडी नाही. मग? आता ती आहे ना पळून जाणार आहे मुंबईला. पळून? हा दोघं? दोघं. येड लागलं का तू, काही सांगतो का? मी आणि माझ्या बाळू भाऊनी आमच्या पर्सनल डोळ्यांनी पाहिलं आणि पर्सनल कानाने ऐकलंय काय? की आपण मुंबईला जाऊ आणि तिकडच हे करू आणि माझं प्रेम बरंच काही काही बोलत होते. आता मला अरे, सांगण्यासारखं अरे, नाही. अरे. 4 चौघात. चेअरमन ह्या वयात हे असे कुठं नाही करा. अरे गंठ्या, हे तुला माहिती का याचं काय होऊ शकतं, पर्यवसन पुढं काय होऊ शकतं याचं? हा त्यांचं लग्न होऊ शकतं. त्यांचं जाऊ दे, काय काय ना. अरे गावात 2 घरात भांडणं लागतील, आयुष्यभराच्या दुश्मनक्या चालू होत्या. अरे मुडदे पडतील, कोरड्यान काठ्या चालतील. येडाय काय तू? अरे ते सुजाताबाईची भावकी, इकडं चेअरमनची भावकी, मरणाचे वाद होतील. वरून त्या चेअरमन बाईचे भाव आणि ते. हो, ते तर लय अरे. डेंजर आहे. अरे बाबा, मलाच मिठीत बसावं लागेल. एक काम करा, आता चेअरमन कुठे? तिकडं खालच्या वावरात आहे. एक काम करा, जिथं असतील तिथं बाळूला घेऊन जा. बाळू तिथंच आहे. बाळून ते शेळीसाठी पाला पाडतोय. हा म्हणा, तिथं जिथं असेल तिथं चेअरमनला पकडा आणि बांधून टाका. मला कॉल करा, मी लगेच येतो. बर. हा, चेअरमनला सोडू नका कुठल्याच हालत मध्ये. बांधून ठेवतो. हा हा, जा लवकर जा, पळ. ओके. हा, काय नाटक लावलेत राव या चेअरमन या वयात. कधी 1 तास जायचं यो. अरे अरे काय चाललंय गांठे? काय नाही अरे कोण असं करता? चाललं का रे? अरे गप ना. या इकडे इकडे. फोन का म्हणून उचलत नाही बरं चेअरमन? किती वेळ झाला फोन लावते. कुठे गेले त्यांना म्हणलं तर. आता लय कंटाळा आलाय मला. एवढा महत्वाचा सीन करायचा आणि कुठे गायब झाले काय माहिती. फोनच उचलत नाही. जाऊ दे, मला वैताग आला, मी जाते. पळून जातात काय? हा मी आहे ना चेअरमन बाईंवर अजिबात अत्याचार नाही होऊ देणार.
चेअरमन बांधलेलं दिसतंय. इथं लग्न झालेलं माणूस लग्न बाईला घेऊन चाललाय पळून आणि आम्ही तसेच आहे बिगर लग्नाची. हा? सरपंच आता सरपंच आठवला का पळून जाताना नाही म्हणले मी पळून चाललो हाण, म्हणून. हाण भाऊ, हाण. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला हाण, हाण. सोन्यासारखी बायको असताना हा? 2 मिनिटं तोंडात काढा. दाखवा बोला काय चाललंय काय तुमचं हे सरपंच आमची नाटकाची प्रॅक्टिस चालू होती राव पळून जायचा प्लॅन होता हा. सुजाताबाईला अरे, घेऊन सगळे आम्ही नाटकं कळालेत आम्हाला खिशात स्क्रिप्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि कानाने ऐकलेलं आहे. हा. सरपंच तुम्ही स्क्रिप्ट काढा खिशात अरे हाय लोक काहीतरी हा. याच्यात. आणि बघा त्याच्या डायलॉग सांग काय काय म्हणत होतो आम्ही की आपण मुंबईला जाऊ. अरे हा राव. मुंबईला जाऊन हे करून ते करून बरंच लय अहो याच्यात. आम्ही नाटकाची स्क्रिप्ट होती राव तिथं आम्हाला जाऊन बघा हे स्क्रिप्ट आम्हाला तिथं जाऊन अरे घंटेच्या वरती काम- नाटक मग? लिहिलंय. आता सांगा तुम्ही हे कशाला पळून जाऊ आम्ही ते मुंबईला जायचं ते सगळे नाटकाचे तुमचं डायलॉग नाटक नाटकाचे डायलॉग होते हा ना इकडे ते नाटक शो करायचं काय आणि तुम्हाला मग तिथं फिल्म सिटी मध्ये आम्हाला नाही काही ऑडिशन द्यायची होती म्हणून आम्ही ते करीत होतो सुजाताबाईला आम्हाला नाही काही हिरोईन करायचं म्हणून म्हणजे सगळं खोटं होतं हे? सगळं खोटं होतं आम्ही ते सुजाताबाईला फक्त सांगत होतो अभिनय कसा करायचा इथं म्हणून. फोन वाजलाय हा. हा भाऊसाहेब आले का तुम्ही बरं आलो यांनी तू बाळ्या नाही ना अहो, मला खरं वाटलं. मला काय माहिती तुम्ही नाटक करता का तमाशा करताय. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको या चटाऊक वर डोळा